ते मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय इम्पॅक्ट प्लेयरचा रूल या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजीसाठी किंवा फलंदाजीसाठी तुम्ही एक इम्पॅक्ट प्लेयर खेळवू शकता, कारण प्रत्येक संघामध्ये 16 प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात। चला स्पीड अप घ्या, आपल्या पंचांना विनंती असेल, ऑनफिल्ड पंचांना विनंती असणार आहे सामन्याला त्वरित सुरुवात करून घ्यायची आहे। चला मोरया 11 कामोठे संघ, विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवून घ्या। जिथे वेळेची पाबंदी असणार आहे, वेळ आपल्याकडे खूप कमी असणार आहे। संकेत 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। या स्पर्धेमधील 2 सामने मात्र पराभूत झालेला संघ पाहायला मिळतोय। समोरच्या दिशेने मोरया 11 कामोठे संघ एक हार त्या ठिकाणी पत्करली आणि एक विजय संपादन करून इथपर्यंत येऊन पोहोचलाय। दोनही संघांची तिसरी मॅच पाहायला मिळते आणि या तिसऱ्या मॅच मध्ये मात्र कोण कोणा सरस ठरणार नक्कीच पाहायला मिळेल। तर शिवांश 11 आणि ग्लिस्टर ब्लास्टर या 2 संघांच्या दरम्यान शेवटची मॅच अर्थातच 11वा सामना या आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल। विनंती असणार आहे शिवांश 11 आणि ग्लिस्टर ब्लास्टर संघाचे सर्व खेळाडू, संघनायक, संघ मालक यांना आपण कुठेही जाऊ नका। या पूर्वार्धानंतर आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपल्या टॉस का बॉस मध्ये यायचे। जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे संकेत 11 संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला आपण पाहतोय रुद्राक्ष गोवारी, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राइक एंड वरती मकरंद भगत, अर्थातच कामोट्याचा वंडर बॉय मक्कू आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल। इथे अर्जुन बेदी मोरया 11चा एक अष्टपैलू खेळाडू, पहिला चेंडू फुल्लर लेनचा, तिथे मात्र आपल्याला लेग स्लिप माफ करा फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून चेंडूला अडवलं जात आहे। एक धाव इथे मात्र धावफलकावरती अंकित केली जाते। नाणेफेकीचा कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, पहिला मॅच पराभूत व्हावा लागलाय। स्पर्धेमध्ये कायम राहण्यासाठी सामने जिंकणं फार गरजेचं। संकेत 11 2 सामने हारलाय, परंतु लढत मात्र शेवटपर्यंत देणारा संघ आहे। मकरंद भगत साठी चेंडू टाकलाय, फटका फसलाय, चेंडू आकाशाचा वेध घेतोय, क्षेत्ररक्षण वेगाने चेंडू खाली, संतोष पोलेकर पाहायला मिळाले, परंतु झेल तिथून निसटतोय आणि इथे सुद्धा फेकी खराब होताना पाहायला मिळते। तिसऱ्या धावेचा आढावा घेत असताना बघता बघता 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत। हरणाची गती, चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये। मोरया 11 कामोठे क्षेत्ररक्षक एकमेकांकडे मात्र अगदी करड्या नजरेने पाहताना पाहायला मिळत आहेत। फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, फेकी खराब म्हटल्यानंतर मग कलेक्शन होणार नाहीये, त्यामध्ये रुद्राक्ष काय स्ट्रोक खेळाय, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली, हरेश झेल सुटलाय, दुसऱ्या धावेचा तोपर्यंत प्रयत्न, एकच धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाणार। दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु वेळीच सावरलंय। रुद्राक्षचा फटका चांगला पाहायला मिळाला। रुद्राक्ष गोवारी यांच्या लगातारच्या 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते। पंडित गोवारी यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच या स्पर्धेच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळेल। इथे मात्र 2 धावा घेतल्यात आहेत, धावफलक आपल्याला पाहायला मिळते, पुढे सरसावतंय। सात धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। चार चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय बॅटच्या रडारमध्ये, परंतु एलिव्हेशन पाहायला मिळत नाही, फटका फसलाय, चेंडू आकाशाकडे, खाली संतोष पोलेकरचे सुरक्षित हात पाहायला मिळतील आणि इथे आपल्याला मकरंद भगत बॅक टू द पॅव्हेलियन, एक मोठा धक्का, सलामीची जोडी मात्र तोडण्यामध्ये मोरया 11 कामोठे संघ यशस्वी होतोय। रोहन पाटीलच्या चेहऱ्यावरती हास्य उमटताना आपल्याला पाहायला मिळते। लॉंग ऑफ झोन मध्ये मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना हा खेळाडू पाहायला मिळतोय।
संतोष पोलेकर सुरेख प्रकारचा झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश यादव आज संपूर्ण दिवसभर मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु अगदी प्रत्येक टीमकडनं मात्र मोठा सन्मान गणेश यादवचा केला जातोय. कारण गणेश यादव म्हटलं की कामोठे क्रिकेट म्हटलं की पॅकरची भूमिका, आणि पॅकरची भूमिका काय असते गणेश यादवला मात्र विसरून चालणार नाही. विजय राणा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. खेळपट्टीचा ताबा घेतील. अर्जुन बेदी आपल्या गोलंदाजी मार्कवरती असताना सुरेख प्रकारची गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. उंच पुऱ्या शरीर यष्टीचा हा खेळाडू मोर्या 11चा हुकुमी यक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विजय राणासाठी खोलवर पद्धतीचा चेंडू, अर्थातच क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र द परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव पद्धतीचा चेंडू, षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल आणि धावफलकावरती आपल्याला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा पाहायला मिळतील. जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असणार आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळाची पाबंदी आहे, वेळ कमी आहे आपल्याकडे, त्यामुळे विनंती असेल चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दोनही एंड कडून मात्र त्या ठिकाणी फलंदाजी पाहतोय. मोर्या विलेन कामोटे प्रथम क्षेत्ररक्षण घेतला असताना मात्र जो निर्णय घेतलाय तो योग्य कसा आहे या पहिल्या षटकातून आपल्याला पाहायला मिळालं. फक्त कमीत कमी धावा त्या ठिकाणी खर्च करण्यात आल्यात. आता दुसरं षटक घेऊन अंबादास शिंदे आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 3 ते 4 पावलांचा रनअप जास्त नाही आहे, परंतु अचूक टप्प्यावरती टिचून गोलंदाजीचा मारा करण्यासाठी मात्र हा गोलंदाज माहीर आहे. आणि इथे मात्र हलकीशी पॉईंटच्या दिशेने डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. एक धाव घेतली जाते आणि नॉन स्ट्राईक एंडवरच्या खेळाडूला अर्थातच विजय राणा यांना मात्र स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम केलं जाते. रुद्राक्ष आपण पाहतोय आणि या रुद्राक्ष गोवारीसाठी मात्र या ठिकाणी प्राईज आलेले पंडित अण्णा गोवारी यांच्याकडून. 2 षटकार जर मारले लगातारचे तर 1000 रुपयांचे कॅश प्राईज आहे. रुद्राक्षकडे ती क्षमता सुद्धा आहे. विजय राणा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंचांचे दोनही हात जमिनीला समांतर, वाईड चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. खराब चेंडू, भरकटणारा चेंडू, जिथे धावफलकावरती धाव अंकित करून धावफलक पोचेल 9 या आकड्यावरती. पहिला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर, हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर. डाव्या एसटीला चकवून इथे सुद्धा आपल्याला वाईड चेंडू पाहायला मिळतोय. इथे बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, अगदी गुडघा टेकला होता, तो ते एलिव्हेशन मिळालं नाही. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलेला नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू नसणार आहे. वाईड चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र फटक्यामध्ये एलिव्हेशन पाहायला मिळतं. नो चान्स. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देताना चेंडू पाहायला मिळतोय. सीमारेषा पलीकडे 2 बाउन्स, 4 धावा चौकार, महत्त्वपूर्ण धावा विजय राणाच्या बॅटमधून. वेगानं धावफलक पुढे 14 या आकड्यावरती. कामोठे प्रीमियर लीग 2025च्या या थरारामधील आजचा पहिला दिवस म्हटल्यानंतर मग सर्व संघ त्या ठिकाणी पहिले दुसरे सामने जिंकण्याच्या प्रयत्नामध्ये खरी मजा उद्या येणार आहे. उद्या आपल्याला क्रॉस सेमीफायनल पाहायला मिळतील आणि ही गोष्ट सुद्धा आयोजन कमिटीच्या माध्यमातून सांगतोय की सेमीफायनलच्या ज्या मॅचेस आहेत त्या मॅचेस क्रॉस पद्धतीने खेळवण्यात येतील. सर्व संघ मालक आणि संघ नायकांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. इथे प्रॉपर प्लेट्समॅन पाहायला मिळते. कव्हर ड्राईव्हचा फटका दरम्यान प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एकच धाव पंकज घाडगे स्वतः संघनायक चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. अंबादास शिंदेच्या या आधीच्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती मात्र 1 धाव. आता रुद्राक्ष स्ट्राईक एंडवरती असताना झेल सुटतोय. बॅटची हलकीशी कडा घेऊन यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाणारा चेंडू, परंतु वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. झेल सुटतोय. फटका सुरेख आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे होताना पाहायला मिळत आहेत.
शेवटच्या क्षणाला विशाल शिंदे चेंडू खाली, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संध्याकाळचं सत्र आहे, एवढे मोठे फटके पाहायला मिळत नाहीये, म्हणून धावांची धावाधाव मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सिंगल डबल्सवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथे भर दिला जातोय. धावफलक 17 आकड्यावरती जात आहे. प्रथम फलंदाजी चालू आहे संकेत 11 कामोठे संघाची. मोर्या 11 कामोठे संघाने आमंत्रित केलंय आणि आमंत्रित केल्यानंतर पाहुणचार कसा, इथे सुद्धा आपल्याला पाहतोय 1 बाउन्स त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणी बाळा आवटी अर्थातच विनायक आवटी चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत 1 धाव येते. 2 षटकांचा खेळ संपतोय. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक गडी मात्र त्या ठिकाणी नक्कीच गमवावा लागलाय. मकरंद भगतच्या रूपानं मैदानाच्या बाहेर गेलाय. आता कशा प्रकारे रणनीती मोर्या 11 कामोठे संघाकडून असणार हे पाहणं फार गरजेचं, कारण आतापर्यंत जर पाहिलं ना तर 18 धावांवरती थांबवले आणि खऱ्या अर्थानं जर यादीचे सामने आपण पाहिले तर जवळपास प्रत्येक षटकामध्ये 10 पेक्षाची जास्त सरासरी धावांची आपल्याला पाहायला मिळाली. संध्याकाळचं सत्र मोठे फटके येत नाहीत. आउटफील्ड थोडंसं स्लो पाहायला मिळतंय. विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. विशाल शिंदे मॅन फ्रॉम शिंदेवाडी, अर्थातच जुन्नर तालुक्यातील आनेगावचा हा खेळाडू. अगदी आपण पाहिलं तर कामाधंद्यानिमित्त कामोठे या नगरीमध्ये सध्या वास्तव्यास, परंतु क्रिकेटपासून नाळ तुटत नाही आणि मग मात्र या कामोठे नगरीमध्ये आपल्याला क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत विशाल शिंदे, हेलिकॉप्टर शॉट, 1 बाउन्स, 4 धावा चौकार, चेंडू सीमा पार. आपलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. रुद्राक्षच्या बॅटमधून धावा वेचण्याचं काम कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून असा फटका निघावा ना, असा फटका आपल्याला रुद्राक्ष गोवारीच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. परफेक्ट हेलिकॉप्टर लँड केलंय. एलिव्हेशन षटकारासाठी मिळालं नसलं तरी महत्त्वपूर्ण चौकाराच्या धावा धावफलकावरती येत आहेत आणि 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 षटकं म्हटलं की 50शी पार धावांची झालीच पाहिजे. तो प्रयत्न इथून पाहायला मिळेल. फक्त एक धक्का लागलाय. 22 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. महत्वाची 2 षटकं मात्र त्या ठिकाणी अर्जुन आणि अंबादास यांनी टाकली आहेत. आता विशाल आणि डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंच कळवतील इट्स अ वाईट बॉल. ही खराब डिलिव्हरी आहे, दंडित केलं जाईल. एका धावेनं धावफलक 23 आकड्यावरती. काहीतरी कानमंत्र देण्यासाठी अर्जुन बेदी मात्र नक्कीच विशाल शिंदे यांच्याकडे धाव घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण वेळीच सावरणं फार गरजेचं. इथे सुद्धा खोला टाकलेला चेंडू, पण जर पाहिलं तर चेंडू अगदी आपल्याला सीमारेषेच्या दिशेने धाव घेताना पाहायला मिळतोय. जिथे क्रिकेट खेळायला हवं तिथे फुटबॉल खेळलं जाते की काय असा भास मैदानाच्या आतमध्ये होतोय, कारण पायाने चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या जातील. जोपर्यंत विजय राणा आणि रुद्राक्ष गोवारी मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत तोपर्यंत मात्र धावा येतील. एक धाव हलक्या हाताने घेतली. क्षेत्ररक्षण दूरवरून चेंडूवरती येतोय. एका धावेवरती थांबावं लागेल, समाधान मानावं लागेल. विशाल शिंदे मोठा फटका खेळू देत नाहीयेत. चौकार आल्यानंतर स्वतःला कमबॅक केलंय. शिवांश 11 आणि ग्लिस्टर ब्लास्टर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. चला आता मात्र मोठा फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकांना चकवून मस्तकावरती दस्तक देत असताना चेंडू फरार. 4 धावा चौकार. चमत्कार पाहायला मिळतोय विजय राणाच्या बॅटमधून. विशाल शिंदे म्हणत असेल मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई, आपके रडार में गेंद डाली गई, आपने उसका फायदा नाजायज फायदा उठा लिया, हम क्या करें.
आणि विजय राणाजी म्हणत असतील की असे चेंडू टाका तुम्ही, आम्ही त्याचा स्वीकार करू, कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे, ही आपली मराठीमधली म्हण खूप प्रचलित आहे. तसंच काहीसं इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय, परंतु तो जो प्रयत्न आहे तो मात्र इथे फसला जातोय. तीस धावा धावफलकावरती लागल्यात. या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रथमेश साळुंके. या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रथमेश साळुंके. या चला, इथे सुद्धा फटका सोडे खेळून काढलाय, परंतु हरीश आपल्याला पाहायला मिळतं चेंडूवरती वेगानं त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. हरीशच्या हातामध्ये चेंडू म्हटलं की मग खेळाडू मात्र त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे त्याचा जो थ्रो आहे, जी फेकी आहे ती सुंदर आहे आणि त्या फेकीमध्ये जर सापडलं तर मग रनआउटची संधी निर्माण होते आणि असा धोका क्रिकेटच्या खेळामध्ये नको. स्वतःला थांबवलं जातं आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलंय. आता मात्र 10च्या सरासरीनं धावा धावफलकावरती लागल्यात. 10.33च्या सरासरीनं अर्थात 31 धावा या 3 षटकांनंतर लागल्यात. फक्त एक गडी गमावलाय म्हटल्यानंतर येणारी 2 षटकं यानंतरची आता मात्र मोठे फटके पाहायला मिळतील, कारण तो इरादा घेऊन रुद्राक्ष गोवारी आणि विजय राणा यांना मात्र फलंदाजी करावी लागेल. मोरया 11 कामोटे या मातब्बर संघासमोर एक तगडा स्कोर ठेवणं, एक मोठं आव्हान ठेवणं मात्र फार गरजेचं असणार आहे. 2 मॅचेस जर पाहिल्या तर अगदी थोडक्यात मात्र त्या ठिकाणी संकेत 11 या संघाला पराभूत व्हाव्या लागल्यात. स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावरती ओझं घेत आहेत. गोलंदाजीसाठी येत आहेत षटक क्रमांक 4 घेऊन पंकज घाडगे, मॅन फ्रॉम सातारा. या खेळाडूला आपण प्रामुख्याने रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा खेळताना पाहतो. कामोटे क्रिकेट म्हटलं की मग पंकज घाडगे सुद्धा एक मोठं नाव समोर येतं. विजय राणासाठी चेंडू टाकला जातोय. फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुद्धा सुरेख होताना पाहायला मिळते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तू का मी, मी का तू. 2 रेल्वे 2 गाड्या एकाच ट्रॅकवरती आल्यात की काय असं मैदानाच्या आतमध्ये वाटतंय आणि रुद्राक्ष गोवारीला मैदानाच्या आतमध्ये आपल्या विकेटचं पतन करावं लागतंय. क्रिकेटच्या खेळामध्ये केलेली आत्महत्या ज्या गोष्टीला म्हटलं जातं ते हे उदाहरण मैदानाच्या आतमध्ये होतंय. अंबादास यांनी प्रसंगावधान खूप छान दाखवलंय. चेंडू आल्यासरशी त्यांनी त्या दिशेला फेकलाय ज्या दिशेला रुद्राक्ष गोवारी धावत होते, कारण त्यांना माहिती आहे हा खेळाडू किती आक्रमक आहे. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात ऋषी धनावडे, ज्या खेळाडूला एरवी आपण ओपनिंग करताना पाहायला मिळतो. कामोठ्यातील एक अष्टपैलू खेळाडू. गतवर्षीपासून या खेळाडूनं खूप मोठं नाव कामोठे क्रिकेटमध्ये कमवलंय. सरळ हातानं स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळून काढलाय. 1 धाव तिथे येईल. मोठे फटके मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबलेले आहेत. पंकज टू ऋषी, अर्थातच बेस्ट टू बेस्ट असं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. मोरया 11 कामोठे संघाचा विचार केला तर गोलंदाजांची सुद्धा एक तगडी फळी पाहायला मिळते. 5 षटकांचा मात्र नक्कीच सामना आहे. 5 गोलंदाजांचा त्या ठिकाणी वापर केला जातो, परंतु विचार जर केला तर 6 ते 7 गोलंदाज मात्र या संघामध्ये पाहायला मिळतात. ऋषी धनावडे आल्यासरशी चांगला स्ट्रोक खेळत आहेत आणि क्षेत्ररक्षकाला हुकून इथून मात्र सीमारेषा चिरून भेदून फाडून चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. आल्यासरशी चौकार.
जणू काही पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलीत की काय असा भास मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय. कारण 5 षटकांचा खेळ आणि आता जर विचार केला तर त्या ठिकाणी 4थं षटक चालू आहे आणि 4थ्या षटकामधील चेंडू जर आपण पाहिले तर 2 चेंडू झालेत. इथे त्रिफळाचीत, इथे फलंदाजाचं फर्निचर डिसमिस. फक्त फर्निचर डिसमिस नाही आहे तर अगदी घरटं जाळून पोळून टाकण्याचं काम केलं आहे. पंकज घाडगे एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऋषी धनावडेला दुसऱ्या चेंडूवरती आपल्या गोलंदाजीची धार दाखवत असताना पंकज घाडगे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऋषी धनावडे बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी आपण मैदानाच्या चौबाजूने पाहतोय प्रेक्षक वर्ग. एखादी स्पर्धा पूर्णत्वास नेण्यासाठी प्रेक्षक वर्ग हा फार गरजेचा असतो. कारण मोठी स्पर्धा होण्यासाठी मात्र त्या ठिकाणी प्रेक्षकांची दाद मिळणं फार गरजेचं आपण पाहतोय. इथे कामोटे प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वाचा हा थरार आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक तब्बल आपल्याला 1 लाख रुपयांचं पाहायला मिळते. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपयांचं पाहायला मिळते. आणि या स्पर्धेसाठी ज्या ज्या दात्यांकडून ज्यांची स्पॉन्सरशिप लावली इथे मात्र झोपून फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू येतोय, एक धाव घेतली आणि वेगानं दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. इथे आपल्याला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. रोहन तामखेडे फलंदाज. पहिल्या चेंडूवरती 2 धावा केल्यात. झोपून फटका पाहायला मिळाला. इथे सुद्धा कव्हरच्या दिशेने चांगला फटका खेळाय. दुसऱ्या धावेचा कोल दिलाय. विजय राणा थांबवतायत. तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र रोख केलाय आमच्या ऑनफील्ड पंचांनी. आपल्यासोबत पंचांच्या भूमिकेमध्ये जर आज पाहिलं तर संपूर्ण दिवसभरामध्ये अगदी सर्व संघांना समान न्याय देण्याचं काम आपण पाहतोय. सन्माननीय श्री दीपक पाटील सर पाली खुर्द गावचे, त्यानंतर द्वारकानाथ चोरगे सर पाहतोय मॅन फ्रॉम बेलवली, आणि उत्तर शिवगावचे सन्माननीय श्री मनोजजी पवार. या तीनही पंचांना आपण पाहतोय आणि पंचांनी मात्र इथे बोट आकाशाकडे उंचावले आणि कळवलंय की ही जी रनआउटची संधी प्राप्त झाली होती ती मात्र इथे मोरया 11 कामुटे संघाने हिसकावून घेतली आहे आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आजच्या दिवसामध्ये आपण अगदी वेगवेगळे आवाज समालोचनाच्या माध्यमातून ऐकले. कामुटे गावचे सुशांत पाटील सर, मग कॉमेडियन, समालोचक किंवा एक परफेक्ट निवेदक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सुशांत पाटील सर. मी शिवशाहीर विनोद जगदाळे अर्थातच समालोचक जीडी, त्यानंतर विहांग वराडकर, कुंदन काबळे आणि संतोष जाधव या आपल्या कामोट्यातील बॉईजचा मात्र आपण आवाज ऐकला. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 36 रन्स. ॲडी कांबळे.
टीम मधल्या प्रत्येक खेळाडूने ती गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं. आणि थांबा एक मिनिट, 12वे खेळाडू पंच इथून पुढे नसतील तर प्रत्येक संघाला 5 रनांची पेनल्टी आयोजन कमिटीकडून दिली जाईल आणि त्याला आयोजन कमिटी जबाबदार नसेल याची सर्वांनी नोंद घ्या. आज किंवा उद्या होणाऱ्या सर्व सामन्यांमध्ये ही गोष्ट फार महत्त्वाची. वारंवार त्या गोष्टीसाठी आवाज दिला जाणार नाही. दिलगिरी व्यक्त करतो आणि घेऊन जातो तुम्हाला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जिथे पाचव्या षटकाला सुरुवात होतीये आणि मेहमूद आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळत आहेत. खोलवर पडलेला चेंडू त्याला खोदून काढले, फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून अडवलं जाईल आणि एक धाव तिथे पाहायला मिळेल. धावफलक 40 आकड्यावरती. आपण जिओन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र त्या ठिकाणी प्रक्षेपित करतोय आणि अशा लाईव्ह स्पर्धेच्या माध्यमातून मात्र एक चांगलं वळण कुठेतरी क्रिकेटला लागणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते. विजय राणा द हेलिकॉप्टर लँड स्ट्रेट ड्राईव्ह समोरच्या दिशेनं फटका आपलातून खेळलाय. 1 बाउन्स, चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. मेहमूद वरती आक्रमण चढवलंय. संकेत 11 संघाने मात्र या खेळाडूवरती विश्वास दाखवला. त्या विश्वासाला पात्र ठरत असताना चांगली कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंच कळवतील. आउटसाइड ऑफ द स्टंप आहे, लेग बिफोर द विकेटची मागणी केली जाते. पंचांची नजर पहा, अगदी ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे मात्र अगदी घारीसारखी नजर शेवटपर्यंत पिचिंग इन द लाईन, इम्पॅक्ट इन द लाईन या गोष्टींवरती पंचांची आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र प्ले अँड मिस पाहायला मिळते. टू डाल डाल मै पात पात. बॅटचा आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाहीये. लगातारचे 2 चेंडू आपल्याला इथून मात्र डॉट येताना पाहायला मिळतात या षटकामध्ये. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. मेहमूद दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवल्यानंतर पुनरागमन करतायत आणि पुनरागमन कसं करावं गोलंदाजीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहेत. पुन्हा एकदा विजय राणासाठी हा चेंडू टाकलाय. पंचांकडे अपील केली जाते लेग बिफोर द विकेटची. पंचांचं बोट आकाशाकडे. विजय राणा यांना मात्र माघारी जावं लागेल, परतावं लागेल, कारण विकेटचं पतन होत आहे. जल्लोष पाहायला मिळाला. अपीलमध्ये आत्मविश्वासही होता आणि उत्साहही होता. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे जात आहे. लेग बिफोर द विकेट म्हटलं की मग मात्र 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड विकेट्स हिटिंग. आणि या 3ही गोष्टींची सांगड ज्यावेळेस गोलंदाजीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती बसते ना, त्यावेळेस मात्र मग फलंदाजाला बाद व्हावं लागतं. या पूर्वार्धामधील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. राहुल पवार फलंदाजीसाठी आलेत. संध्याकाळचं सत्र या मैदानावरती जर पाहिलं तर कामोठे गावकऱ्यांनी घेतलेली मेहनत आणि मग मात्र स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण, मोठं क्रीडांगण इथं पाहायला मिळालं. फटका सुरेख पाहायला मिळालाय, परंतु ते एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. उंची जास्त गाठली, लांबी कमी. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय, जिथे आपल्याला अर्जुन बेदी पाहायला मिळाले. विकेटचं पतन झालंय. 44 धावा धावपलकावरती आहेत आणि विजयासाठी 45 धावांचं लक्ष असणार आहे येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. आता विनंती असेल संकेत 11 संघाला, आपण लगेचच आपले प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या आतमध्ये या आणि पंकज मोर्या 11 कामोठे संघनायक आपले 2 फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवा, जेणेकरून उशीर होणार नाही. वेळेची पाबंदी आहे. चला ग्लिस्टर ब्लास्टर आणि शिवांश ट्रान्सपोर्ट, शिवांश 11 आणि ग्लिस्टर ब्लास्टर
चला ग्लिस्टर ब्लास्टर संगनायक नाणेफेकीचा कौल करायचा प्लीज. जर इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला नाही तर 5 रनांची पॅनल्टी आहे. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. या ठिकाणी आयोजन कमिटीकडून कळवलं जात आहे. आम्ही फक्त संदेश वाहक आहोत, त्याच्यामुळं आमच्याकडे येऊन उजत घालू नका प्लीज. चला ग्लिस्टर ब्लास्टर टीम मोर्या 11 कामोठे आपले 2 फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. भरपूर वेळ होतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, विनंती असेल. ग्लिस्टर ब्लास्टर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आपला जो निर्णय आहे तो मात्र थोडा वेळ स्थगिती दिली आहे. एक 2 षटकांपर्यंत तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपल्याला नवीन टॅलेंट पाहायला मिळते. आगळं वेगळं फलंदाजी डावखुऱ्या हाताने केली जाते, गोलंदाजी उजव्या हाताने. समोर पंकज गाडगे, ऋषी धानावडे पहिला चेंडू लटकवलाय, फसवलंय आणि पाय इथे काय झाले, इथे फाटक्या हाताचा फिल्डर. एवढी चांगली नामी संधी गमावली आणि ती कशा क्षेत्र कुठल्या फलंदाजाच्या समोर गमावली आहे पहा. पंकज गाडगे अशा खेळाडूला तुम्ही जीवदान दिलंय. पंकज गाडगेचा झेल सोडणं या आ बैल मुझे मार अशी घटना मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळाली. नाराज पुढच्या चेंडूवरती पॉईंटच्या दिशेने त्या ठिकाणी फटका खेळलाय आणि स्वतःला थांबवलंय. धाव घेतली नाहीये कारण रनआउटची संधी निर्माण करायची नाही. आधी जीवदान मिळाले त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. ती उत्कंठा शिगेला पोहोचली आणि आजच्या दिवसामध्ये आक्रमक स्ट्रोक पंकजच्या बॅटमधून पाहायला मिळालेत आणि पंकजची त्या ठिकाणी खेळी संपुष्टात आल्यानंतर संघ बॅकफुटला जाताना सुद्धा पाहिला. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे माझ्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत तर मी थांबून खेळेल, मी स्वतःला वेळ देईल. इथे काय होताना पाहायला मिळतंय.
लढता लढता तलवारच हातातून गळून पडली. पंकजच्या हातातून बॅटच निसटली आहे. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या डोक्यापर्यंत जाऊन पोचते की काय. पंचांचं कामकाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये म्हटलं ना फार महत्त्वाचं. कधी चेंडू येऊन लागेल, कधी कुठला खेळाडू येऊन अंगावरती धडकेल, कधी कुणाच्या हातातून बॅट सुटेल ती आपल्या जवळ येईल, सगळीकडे नजर असणं फार गरजेचं. पंकज गाडगे हाताला ग्रीस तोडून आलेत की काय. आता मात्र फटक्यामध्ये एलिव्हेशन पाहायला मिळते, परंतु त्याच झोनमध्ये फसवलं विजय राणा आहेत आणि चुकी केली जाणार नाही. ऋषी धनावडे चांगल्या गोलंदाजीची मोहर लावतोय आणि हे करत असताना पंकज गाडगेचा महत्त्वपूर्ण बळी या ठिकाणी मिळवतोय. आपलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 चेंडू टाकलेत, त्यामध्ये 2-3 चेंडू डॉट आहेत, एकावरती विकेट आहे आणि एकावरती चौकार आहे. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पंकजला मात्र त्या ठिकाणी बाद केलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आपलं ऑक्शन ज्यावेळेस 13 तारखेला सुषमा पाटील महाविद्यालयामध्ये पार पडलं, त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी ऑक्शन आणि त्या ऑक्शनमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांना, तिथल्या खेळाडूंना, संगनायकांना, आयकॉन आयडॉल खेळाडूंना, कॉमेंटेटर असतील, सर्वांना नाश्त्याची सोय मात्र सौजन्य आपल्याला पाहायला मिळालं. कामोठे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री सागरजी दिलीप पाटील यांच्या माध्यमातून, दरम्यान मैदानाच्या आतमध्ये रिव्हरशिपचं अस्त्र अंबादास यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, परंतु ते असफल ठरले ऋषी धनावडे यांच्या गोलंदाजीसमोर आणि एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, वाईड चेंडू पाहायला मिळतोय. ऋषी धनावडे अगदीच ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. याआधी यशस्वी ठरले, परंतु आता वाईड चेंडूला सामोरं जावं लागतंय. आणि आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात, द अप्पाज किचन यांच्या माध्यमातून, अर्थातच प्रवीण म्हात्रे अप्पा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी जी बायसिकल आहे, अर्थातच जी सायकल आहे, ती सायकल आपल्याला पाहायला मिळते सन्मानित श्री अशोकजी जाधव यांच्या माध्यमातून. खोलवर पतीचा चेंडू, 2 क्षेत्ररक्षक चेंडू पाठीमागं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. या स्पर्धेमध्ये जो फलंदाज उत्कृष्ट ठरेल, अर्थातच या कामोठे प्रीमियर लीगच्या 2025च्या थरारामध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी जी बॅट असणार आहे ती बॅट आपल्याला पाहायला मिळते. पनवेल टायगर ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय श्री शंकरभाई जाधव, अर्थातच टायगर भाऊ जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट गोलंदाजासाठी द ब्रँडेड कंपनीचे शूज आहेत आणि ते शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुधीर भाऊ जाधव शिवशंभो 11 संघाचे पॅकर्स यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. रायगड प्रीमियर लीग असो, जुन्नर प्रीमियर लीग असो, कामोठे प्रीमियर लीग असो, तर बिग बॅश, CHA, CB अशा नामांकित टुर्नामेंट्समध्ये जे टीम पॅक करतात ते सन्माननीय अतुल भाऊ आवटी यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरसाठी, अर्थातच उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी मात्र त्या ठिकाणी शूज दिले जाणार आहेत. आणि आपण पाहतोय मुख्य आयोजक रवींद्र काळूराम भगत, अर्थातच रविराज भगत यांच्या माध्यमातून मात्र नाश्ता आणि जेवणाची सोय मात्र 2 दिवस केली जाते. ग्लिस्टर ब्लास्टर संघाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे, त्यामुळं विनंती असणार आहे ही जी यानंतरची आपल्याला मॅच पाहायला मिळते
या मॅच मध्ये शिवांश 11 संघाला विनंती असणार आहे आपण फलंदाजीसाठी तयार राहा. जाऊया मैदानाच्या दिशेनं. हरीश आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. हरीश साठी चेंडू टाकलाय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 23 चेंडू आणि 38 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळतीये. इथे गोलंदाजी मात्र आपल्याला चांगली होताना पाहायला मिळतीये. ते वैभव आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. हरीश आपलातून फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपला जाईल आणि विकेटचं पतन इथे सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळतील. मोठे हादरे मात्र इथून मोरया 11 कामोठे संघाला आता लागतायत. सलामीची जोडी नेस्त नाबूद मैदानाच्या आतमध्ये केली आहे. दुसरा धक्का, दुसरा गडी गाळत, दुसरा अपशकून नाट नश्वर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत 11 जरी पहिले 2 सामने हारला असला ना तरी शेवटपर्यंत मात्र मॅच सोडायला तयार नाहीये. आपलातून क्रिकेट आणि खेळाडू वृत्ती मात्र या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विशाल शिंदे नवीन फलंदाज ज्यांना आपण गोलंदाजी करताना सुद्धा पाहिलं मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक मोठी विकेट पाहायला मिळाली. आता मात्र या 2 खेळाडूंवरती अंबादास शिंदे आतापर्यंत फलंदाजी तशी पाहायला मिळाली नाही. गोलंदाजीची धार मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवली. आता मात्र संघासाठी ते ओझं घ्यावं लागेल, पेलावं लागेल, झेलावं लागेल. नवे तर आपलं जे अस्तित्व आहे संघामधलं ते इथे सिद्ध करावं लागेल. आणि विशाल अंबादास या 2ही खेळाडूंवरती खूप मोठं ओझं अर्थातच जबाबदारी असणार आहे. कशा प्रकारे ती पार पाडली जाणार. समोर वैभवची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 डॉट चेंडू, त्याच्यात 1 विकेट. आल्यासरची विशाल काय फटका सजवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू सीमा पार, फरार, 4 धावा, चौकार. चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. 21 चेंडू आणि 21 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आपल्याला अजूनही पाहायला मिळते. तेरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा दी अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मग तो प्रयत्न तिथे अयशस्वी होतोय. वाईट चेंडू. यस, जे पंच आपल्याला कळवतील. वाईट चेंडू आहे. द्वारकानाथ चोरगे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज दिवसभर अगदी रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा त्या ठिकाणी क्रिकेटची सेवा त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. इथे मात्र आशाभूत नजरेने पंचांकडे मागणी केली जाते. पंच कळवतील. हा एक चांगला चेंडू आहे. लिगल डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. आता मात्र गोलंदाजाला सूर गवसत नाहीये. वाईट चेंडू इथे पाहायला मिळतोय. 2 वाईट टाकलेत. षटकार आल्यानंतर कुठेतरी गोलंदाजीचा जो टप्पा आहे तो टप्पा आपल्याला इथून फसताना पाहायला मिळतोय. चुकतोय आणि मग मात्र धावा तिथून खर्च होत आहेत. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा संपर्कच पाहायला मिळत नाहीये. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु आतापर्यंत संकेत 11 संघाने मात्र गोलंदाजी सुरेख केली आहे. जखडून ठेवलंय. जरी षटकार आला असला तरी धावफलक आपल्याला त्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत नाहीये. 45 धावांचं लक्ष्य मात्र त्या ठिकाणी ठेवलं गेलंय.
आता मात्र मोठा फटका, आता बॅटच्या रडारमध्ये परफेक्ट स्ट्रोक आहे. अगदी जे विजेचे खांब उभे केलेत ना त्याला जाऊन तो चेंडू मात्र आदळताना पाहायला मिळतोय आणि 6 धावांसाठी चेंडू फरार होतोय. षटकार येतोय अंबादास शिंदे यांच्या बॅटमधून. अंबादास शिंदे, तुम्ही फटके लाईटच्या खांबावरती मारू नका, तर तुम्ही लाईटीचे वांदे करून ठेवाल. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसऱ्या क्रमांकाचं षटक संपले. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये त्या ठिकाणी 23 धावेंची गरज अजूनही मात्र मोरे 11 कामोठे संघाला पाहायला मिळते. म्हणजे एक मोठी हिट दूर आहे. एक मोठी हिट जर त्या ठिकाणी आली तर मग मात्र बॉल टू रन असं समीकरण आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. दरम्यान मॅन ऑफ द सिरीजची सायकल कुठे काही प्रॉब्लेम तर नाही ना चेक करताना आपल्याला विहांग वराडकर पाहायला मिळत आहेत. विजय राणा प्रथमतः संकेत 11च्या माध्यमातून मात्र या गोलंदाजाचा वापर केला जातोय. समोर विशाल शिंदे. फटका काय पाहायला मिळतोय, कलात्मक फटका खेळलाय. द परफेक्ट क्रिकेटिंग शॉट याला म्हणावं. चेंडूला धुडकावून दिले सीमारेषेच्या पलीकडे. धावा वेचण्याचं काम केलं जातंय विशालच्या माध्यमातून. 4 धावा चौकार येतोय. कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली या स्ट्रोकवरती. स्वागत केलंय गोलंदाजीला जसे विजय राणा आलेत ना त्यांचं स्वागत केलंय. पाहुणचार ज्याला म्हटलं जातं. आता 17 बॉलमध्ये 19 धावांची गरज असताना मात्र त्या ठिकाणी फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय विशाल. एक धाव इथे सुद्धा घेतली जाते आणि आता मात्र सावधरित्या फलंदाजी करतोय कारण त्याला माहिती आहे आता मॅचचं समीकरण पाहिलं तर 16 चेंडूंमध्ये 18 धावा. त्यामुळे बॉल टू रनचं समीकरण जवळपास येऊन ठेपले. फक्त 2 धावा जास्ती पाहायला मिळत आहेत. अशा वेळी घाई करून जमणार नाही आहे कारण संध्याकाळचं सत्र सिंगल डबलवरती सुद्धा भर देऊन सामने जिंकता येतात. अंबादास फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु पहा तो झेल झाला नाहीये आणि 2 धावांसाठी मात्र तिथे पलायन पाहायला मिळतंय. पंचांकडे मागणी केली जाते. डायरेक्ट हिट झाली आहे तर तिसऱ्या पंचांकडे मात्र नक्कीच या ठिकाणी आगेकूच केली आहे आणि तोपर्यंत इकडे मात्र मेन पंचांनी कळवलं 1 रन शॉट आहे मोरे 11 कामोठे संघाची. अंबादास शिंदे यांच्या माध्यमातून पंच कळतील 1 शॉट रन आहे. तिसऱ्या पंचांकडे जाऊया. बॅट्समन इज द सेफ. फलंदाज सेफ आहे परंतु देर इज 1 रन शॉट. 1 शॉट रन आहे. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी 15 चेंडू आणि 17 धावांची गरज. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड चेंडू. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आलेल्या चौकाराचं दडपण अजूनही गोलंदाजीमध्ये दिसून येत आहे. 15 चेंडू आणि 16 धावांची गरज. 3 हिट दूर आहे. अंबादासने एक महत्वपूर्ण षटकार सुद्धा ठोकला होता लांबच लांब. ती क्षमता आहे. रिव्हर्शिपचं अस्त्र. पुन्हा एकदा वाईट चेंडू पंच कळवतील. अजूनही उजव्या यष्टीच्या बाहेर त्या ठिकाणी चेंडू टाकला जातोय.
जरी रिव्हर्स स्वीपचं अस्त्र काढलं असलं तरी वाईड लाईन जी आहे, वाईडिश लाईन, त्या वाईडिश लाईनच्या बाहेर चेंडूने अगदी त्या ठिकाणी पिचिंग केल्यानंतर मग मात्र वाईड चेंडू पंचांनी घोषित केलाय. विजय राणा गोलंदाजीवरती असताना धावा मात्र इथून जात आहेत. सामना अगदी जवळ येऊन ठेपलाय. 15 चेंडू आणि 15 धावींची गरज. आता मात्र डॉट चेंडू टाकलाय. अंबादाससाठी हा चेंडू मात्र डॉट टाकलाय. प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे टाकले गेलेत. विजयासाठी एरवी रोज सकाळी याच मैदानावरती एकत्रितपणे सराव करणारे खेळाडू आता मात्र एकमेकांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे टाकले गेलेले आहेत. आणि क्रिकेटचा खेळ म्हटलं की मग मात्र त्या ठिकाणी मैत्री बाजूला ठेवून खेळावं लागतं. एक धाव येते या चेंडूवरती सुद्धा. रोहन तामखेडे आपल्याला चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू 14 धावींची गरज. 2 लगातारचे वाईड आल्यानंतर या 2 चेंडूंवरती कमबॅक झालंय. त्याच्यामध्ये एक डॉट आलाय, एक एकेरी धाव आली आहे. आणि आता हा शेवटचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाणार. मॅच आहे दोन्ही संघांकडे सुद्धा. इथे धावाची संधी निर्माण होती आणि विजय राणा यांची फेकी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान एक धाव त्या ठिकाणी घेतली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो यशस्वी होतोय. विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 13 धावेंची गरज. मित्रांनो, सामना कुठल्याही क्षणी पलटवार करू शकतो. का करू शकतो तर या स्पर्धेमध्ये आपण 6 चेंडू 8 धावा सुद्धा त्या ठिकाणी रोखताना पाहिले. 6 चेंडूंमध्ये 6 धावा रोखताना सुद्धा पाहिले. कारण ज्यावेळेस 4थ्या क्रमांकाचा सामना सुरू होता, रोहन साबळे नावाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी आला. त्याने पहिला बिंबर टाकला. फलंदाजाने तो चौकार मारला. तिथे मुपच्या 0 बॉल 5 धावा गेल्या. दुसरा बॉल सुद्धा सेम टू सेम डिलिव्हरी, त्याच दिशेने चेंडू गेला. 0 बॉल 10 धावा खर्च झाल्या आणि 2 बिंबर टाकल्यानंतर गोलंदाज बाद झाला. बाद झाल्यानंतर बड्डे बॉय मंगेश तनपुरे गोलंदाजीसाठी आले. त्यांच्याकडे धावा शिल्लक राहिल्या होत्या 6 चेंडूमध्ये 8. जिथे 6 चेंडूमध्ये 18 धावा शिल्लक होत्या. 0 चेंडूवरती म्हणजे कुठल्याही प्रकारचा लिगल डिलिव्हरी नसताना त्या 10 धावा खर्च झाल्या. आणि 6 चेंडू 8 धावांची गोलंदाजी करत असताना सुद्धा मंगेश तनपुरे यांनी तो सामना जिंकून दिला. त्याच्यामध्ये विकेट हॅट्रिक घेतली. बड्डे बॉयने आज कमाल केली. पुन्हा एकदा मंगेश तनपुरे यांना संपूर्ण कामोटे क्रिकेट असोसिएशन, आयोजक, मैदानावरील सर्व खेळाडू, प्रेक्षक वर्ग सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा वाढदिवसाच्या. वळ या सामन्याकडे. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. अमोल माने आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, वाईट बॉल. पहा, सर्वांचं लक्ष वेधण्याचं काम करेल. उद्या सकाळी ठीक 8 वाजता सामने सुरू होतील आणि पहिली मॅच कामोटे टायटन विपक्ष शिवशंभो साईतेज 11 या 2 संघांच्या दरम्यान असेल याची नोंद घ्या. त्यामुळं वेळेत हजर राहणं बंधनकारक असणार आहे. ओ काय फटका खेळलाय विशाल शिंदे. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या दिशेने आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या साह्याने मात्र धावफलक पुढे सरसावताना आपण पाहतोय. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू वाईड, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. विशालची कामगिरी चांगली पाहायला मिळते. फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चांगली करतोय विशाल. 7 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी करतोय. दुसऱ्या बाजूला अंबादास शिंदे आहेत, ज्यांनी 6 चेंडू फेस केले. 10 धावा त्यांनी सुद्धा कुठून काढल्यात. विशाल यांनी गोलंदाजी सुद्धा सकाळच्या सत्रापासून चांगली केली आहे. या टीम मध्ये जर विचार केला तर 5 परफेक्ट ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतात. अर्जुन बेदी, पंकज गाडगे, विशाल शिंदे, अंबादास शिंदे. इथे सुद्धा फटका चांगला पाहायला मिळतो. इथे सुद्धा पॅरलल स्ट्रोक, फ्लॅट फ्लॅट फ्लॅट, चेंडू सीमा पार, फरार, षटकार, 6 धावा. थांबायला तयार नाही. स्ट्रोकही चांगला पाहायला मिळतो आणि लवकरात लवकर सामना फिनिश करायचा की काय हे इरादे विशालचे पाहायला मिळत आहेत. कारण
नंतर जाऊन परत रन रेट वरती सुद्धा त्या ठिकाणी चुरस होऊ शकते. त्यामुळं ही गोष्ट लक्षात घेऊन मात्र फलंदाजी केली जाते विशालच्या माध्यमातून. आता फक्त 10 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे आणि वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 22 या आकड्यावरती विशाल खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा दावेदार आहे. फलंदाजी चांगली केली आहे, गोलंदाजी सुद्धा चांगली केली आहे. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. बॉल बॉय डॉक्टर मच्छिंद्र, आपण कुठे आहात? चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये. फक्त 2 धावांची गरज आहे. संकेत 11 संघ थोडासा बॅकफुट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे सुद्धा फटका चांगला पाहायला मिळालाय. इथे सुद्धा लगातारचा तिसरा षटकार हॅट्रिक विशाल शिंदे यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. बॅट तडपलीये, तडफडलीये आणि धावा वेचण्याचं काम करते. षटकार हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातून कंप्लीट करत असताना सामना मात्र एकतर्फी विजयी करून दिलाय मोरया 11 कामोठे संघाला.